सेवेचा शुभारंभ आपण या ठिकाणी पाहत आहे आणि आता हिरवा झेंडा दाखवून ही रेल्वे जी आहे ती सध्या सुरू होते। आजपासून बीड अहिल्यानगर मार्गावर रेल्वे धावणार आहे। गेल्या अनेक वर्षांपासूनची बीडकरांची ही प्रतीक्षा आता संपलेली आहे। बीड अहिल्यानगर रेल्वे सेवेचा शुभारंभ झालेला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाषण आपण काही वेळापूर्वीच ऐकली। ज्या ठिकाणी रेल्वे येते त्या ठिकाणी विकासाची गंगा येते, विकास सुरू होतो असं फडणवीसांनी यावेळेला आवर्जून आपल्या भाषणामध्ये म्हटलेलं आहे। आणि बीड अहिल्यानगर मार्गावरच्या या रेल्वेला आता हिरवा झेंडा दाखवण्यात आलेला आहे। आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आणि मराठवाड्यातल्या लोकांसाठी महत्त्वाची असलेली ही रेल्वे आजपासून सुरू झालेली आहे। रेल्वे सेवेचा शुभारंभ झालेला आहे। बीड रेल्वे स्थानकामधून अहिल्यानगरसाठी ही रेल्वे जी आहे ती सध्या सुटलेली आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवला। मराठवाड्यामधल्या लोकांसाठी, तिथल्या स्थानिकांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा म्हणावा लागेल। गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती या ठिकाणी रेल्वे जी आहे ती सुरू केली जावी। अखेर बीडकरांची, मराठवाड्यातल्या लोकांची ही प्रतीक्षा संपलेली आहे। ही रेल्वे सेवा आता सुरू झाली आहे। बीड अहिल्यानगर रेल्वे सेवेचा शुभारंभ झालेला आहे। मोठ्या संख्येनं स्थानिकांची उपस्थिती। दत्ता कनवाटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। थेट जाऊया दत्ता यांच्याकडे। दत्ता, बीड अहिल्यानगर रेल्वे सेवेचा शुभारंभ झालेला आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवलेला आहे आणि बीड रेल्वे स्थानकामधून अहिल्यानगरसाठी आता ही रेल्वे रवाना झालेली आहे। ही दोन दृश्य ज्यावेळेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आणि त्यानंतर ही रेल्वे जी आहे ती रवाना झाली अहिल्यानगरकडे। बीडकरांची 40 वर्षांची ही स्वप्नपूर्तीच म्हणावी लागेल। बीड ते अहिल्यानगर रेल्वे सेवेला आता सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती, पंकजा मुंडे, गोपीनाथ मुंडे यांनी सुरुवातीला या रेल्वेसाठी प्रयत्न केलेले होते आणि आता 40 वर्षांनी बीडकरांना ही रेल्वे मिळालेली आहे। बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित आणि जिल्ह्याच्या विकासामध्ये मैलाचा दगड ठरणाऱ्या रेल्वे प्रकल्पातील हा एक महत्त्वाचा टप्पा आणि तब्बल 40 वर्षांपासून प्रतीक्षेमध्ये असलेल्या बीडकरांना बीड ते अहिल्यानगर असा आता प्रवास करता येणार आहे रेल्वेने। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवलेला आहे। ही रेल्वे सुरू झालेली आहे। बीडकरांची स्वप्नपूर्तीच या ठिकाणी म्हटली जाते। परळीकरांच्या स्वप्नपूर्तीसाठी अजून काहीशी प्रतीक्षाच करावी लागणार आहे। अहिल्यानगर परळी रेल्वे प्रकल्पाअंतर्गत सुरू होणाऱ्या या टेमू रेल्वेला अहिल्यानगर ते बीड दरम्यान 16 स्थानकं आहेत आणि या नगरहून सुटलेली गाडी नारायणडोह, लोणी, सोलापूरवाडी, धानोरा, कडा, आष्टी, अमळनेर, रायमोह, त्याच्यानंतर एगनवाडी, जाटनांदूर, रांजुरी मार्गे बीड इथे पोहोचणार आहे। आता बीडवरून अहिल्यानगरकडे ही रेल्वे जी आहे ती सुटलेली आहे, रवाना झालेली आहे। मात्र अहिल्यानगरहून सकाळी 6:55 रेल्वे सुटेल आणि दुपारी 12:30 वाजता ती बीडला पोहोचेल आणि बीडहून ही रेल्वे दुपारी 1ला सुटेल आणि संध्याकाळी 6:30ला अहिल्यानगरमध्ये पोहोचेल असं या रेल्वेचं वेळापत्रक असणार आहे। आणि आठवड्यामध्ये 6 दिवस ही गाडी धावणार आहे। रविवारी
ही गाडी धावणार नाही. रविवारी काहीशी विश्रांती असेल. या रेल्वेसाठी महापारेषणकडून वीज घेतली गेलेली आहे आणि त्यासाठी 232 केव्हीए क्षमतेच्या 2 उपकेंद्रांची उभारणी अंतिम टप्प्यामध्ये असल्याची माहिती काही दिवसांपूर्वीची होती. अहिल्यानगर बीड हा प्रवास स्वस्तात म्हणजे 45 रुपयामध्ये होणार आहे. मात्र रेल्वे स्थानक शहरापासून दूर असल्यानं तिथपर्यंत रिक्षानं जाण्यासाठी याहून अधिक पैसे मोजावे लागण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते. मात्र बीडकरांची स्वप्नपूर्ती म्हणावी लागेल की बीड अहिल्यानगर रेल्वे सेवा जी आहे ती आता सुरू झालेली आहे. 40 वर्षांपूर्वी मागणी असलेल्या या लोहमार्गाला 1995 मध्ये तांत्रिक मान्यता मिळाली आणि त्यावेळेला प्रकल्पाचा खर्च 355 कोटी रुपये होता. हा प्रकल्प विविध कारणांमुळे लांबला आणि सध्या प्रकल्पाचा खर्च तब्बल 4800 कोटींवर पोहोचला. या प्रकल्पासाठी राज्य सरकार निम्मा आणि केंद्र सरकार निम्मा खर्च त्यांनी केलेला आहे आणि राज्य सरकारनं या प्रकल्पासाठी आतापर्यंत 2241 कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे. अहिल्यानगर बीड परळी असा हा 261